आणि पुण्यातून एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते। एका छोट्या चुकीमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला अगदी डोळा गमवावा लागलाय। विचलित करणारी ही धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित सुद्धा झाली आहेत। 3 हत्ती चौकातल्या सीएनजी पंपावरती हर्षद गेहलोत हा कर्मचारी दुचाकीमध्ये सीएनजी गॅस भरत होता। त्याने सीएनजीचं नोझल दुचाकीला लावलं आणि गॅस सुरू केला। मात्र तेवढ्यात अत्यंत वेगाने सीएनजीचं नोझल हर्षदच्या चेहऱ्यावरती आदळलं आणि तो जमिनीवरती धाडकन कोसळला। या घटनेत त्याचा डोळा गमवावा लागलाय आणि या प्रकरणात पंप मालक धैर्यशील पानसरे आणि रोहित हरकुर्ली यांच्या विरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हाही दाखल झालाय। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेले। सागर, नेमका हा प्रकार काय आहे आणि आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, कारवाई कशी होणार? नक्की आपण जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। सीएनजी कर्मचारी जो आहे तो गाडीमध्ये सीएनजी भरत होता आणि त्याच वेळेस त्याची नोझल जे आहे ते उडवलं आणि त्याच्या डोळ्याला लागलं आणि तो जागेवरती त्याला काही क्षण त्याला काय झालं हा प्रकार समजला नाही। मात्र त्या ठिकाणी असणारे कर्मचारी जे आहेत ते सायरा भैर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावरती उपचार सुरू होते। उपचारा दरम्यान लक्षात आले की त्यांनी डोळा जो आहे तो सर्व गोष्टीमुळे गमावलेला आहे आणि या संदर्भात हॉस्पिटलमधून बरं झाल्यानंतर त्यांनी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे ते दाखल केलेला आहे आणि मालक जो आहे पंप मालक त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास सहकार नगर पोलीस करतायत। अच्छा, धन्यवाद सागर या सविस्तर अपडेट्ससाठी। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। अगदी निष्काळजीपणा केला आणि तो डोळ्यावरती भोवला असल्याचंच पाहिलं। खालीच झोपला ते आता बघा कसली उडत खालीच